जाने अगं 2 घास खाऊन घे. कसं खाऊ वाटेल का? देव पण कसली परीक्षा बघतोय. मला म्हातारीला न्यायचं सोडून माझ्या लेकराला घेऊन गेला ग. रडून काय झालेलं बदलणार आहे का? आपल्या हातात काय बी नसतं बघ, सगळं परमेश्वराच्या हातात आहे. आपल्या हातात आहे ना, ते फक्त आता आपल्याला जपायचं. काय करू जपून? ज्याच्यासाठी जपायचं तोच गेलाय निघून. माझ्या पच्यानं कधी कोणाचं वाईट केलं नाही ग. सगळ्यांच्या मदतीला पोर धावून जात होत. रात म्हटला नाही, दिस म्हटले नाही, आणि त्याच्याच वाट्याला हे काय आलं ग बाई. सरे माझ्या सुनच आता कसं होईल ग? सुखाचा संसार सोडून गेला ग. कुणाच्या भरोश्यावर जगू आता? जने अगं असं नको बोलूस. तुम्हाला दोघींना आहे ना एकमेकीसाठी जगावं लागणार आहे, आणि आम्ही आहे ना सगळी. तू शांत हो बर. कशी शांत हो ग? काय झालं घर पडत्यात माझ्या. असं वाटतंय नदीत जाऊन जीव द्यावा. जरे काय करू ग? नाही शांत हो, शांत. असं करू नकोस. कुठं गेला हो तुम्ही? मला नाही सांगत तर कधीच कुठं जात नाही तुम्ही. मग आज असं अचानक काय झालं? मला न सांगता मला सोडून गेला. तुम्ही म्हणायचं ना, रवी नाही, आईची काळजी घे, आईचं गुडघं दुखत्यात, आईला काय काम सांगू नको, आईची काळजी घे. काय नाही काम सांगणार आईला. पण तुम्ही याकी हो, याकी माझ्यासाठी नको, तुमच्या आईसाठी तरी याकी. मला कळत आहे तुझ्यावर आकाश कोसळलंय. अगं पण आत्यांकडे बघ की, त्यांना सावरायचं आहे ना तुला. या घराची जबाबदारी सांभाळायची. सावर बाय स्वतःला. मंगलताय मला हे सोडून गेलंय ग. घरात नसलं ना की तालमी नाहीतर वाड्यात असायचं. तू जा की, तू जाऊन वाड्यात बघते आहे ती का? आणि त्यासनी सांग त्यांची रवीने वाट बघते म्हणून. मंगलताय घेऊन ये ग त्यांना. रवीने सावर. शांत बघ. हळू जरा. तुमचा वाडा म्हणजे काय ताजमहल नाहीये, कधी पण खाली येईल. एवढी वाड्याची काळजी करायची गरज नाही. ज्या माणसाला माणसांचीच काळजी नाही त्याला वाड्याची काय काळजी असणार आहे? तुमच्यासारख्या उलट्या काळजाचा माणूस ना माझ्या उभ्या आयुष्यात बघितला नाही. इतका नालायक नीच माणूस कसा असू शकतो ना, प्रश्न पडलाय मला. अरे वा, आज एवढं सगळं कौतुक माझं का बरं? तुमच्यासाठी जीव द्यायला पण मागं पुढं बघत नव्हता माझ्या भाऊ. 24 तास तुमच्या सेवेत हजर असायचा. तुमच्यासाठी गावातल्या लोकांशी भांडला, पोलिसांना नडला. तुम्ही काय केलं? त्याचा जीव घेतला. तो गेलाय याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? काहीच नाही वाटत. डिंपल,
जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस जातो आणि हेच जगातलं अंतिम सत्य. बजाची वेळ भरली होती, बजा गेला. आता हा असा त्रास करून घेऊन त्याची आठवण काढत बसून तो परत येणार आहे का? नाही ना. थोडं सगळं तो गेला नाही, तुम्ही घालवलंय त्याला. तुम्ही मारले. हे भास्कर डिंपल, हे सतत रडगाणं ऐकून ना माझे कान विटलेत. आणि बजा काय पहिला माणूस नाहीये ज्याला मी मारलाय. उद्या माझ्यासाठी लढायला 100 माणसं तयार होतील, माझ्यासाठी 100 माणसं रडतील. मग काय सगळ्यासाठी रडत बसू मी? मी तुला सांगितलं होतं ना डिंपल, मी जर का त्याला नसतं मारलं तर त्याने मला मारलं असतं. तू असं समज ना, उद्या बजा म्हातारा झाला असता, उगाच म्हातारपणात खंगत खंगत मरण्यापेक्षा मी मोक्ष दिला त्याला. मला दगड म्हणायची पण इच्छा होत नाहीये तुम्हाला. अगं नको म्हणूस. मग दगडाला तरी पाजर फुटतो. लोखंडाचं काळीज आहे तुमचं. लाज वाटायला लागली मी कुठल्या माणसासोबत राहतीये. हो का? मग त्याच लाजे खातर या पैशातला हिस्सा घेऊ नकोस. चेहरा बघ कसा झालाय. नको देऊ तुझ्यातला हिस्सा. आहे मला पुष्कळ आहे. तसे हे पैसे मिळाल्यानंतर आपल्याला इथून निघून जायचं, माहितीये ना? घ्या जेवा. मुद्दाम उशीर केलात ना तुम्ही, उशीर केलात ना म्हणून सगळा स्वयंपाक मला करावा लागलाय. कारण मला वेळेवर जेवायचं असतं ना. माझं मी जेवले, तुम्ही जेवा. काय झालं? माझा आजचा आवडत नाही की काय? एवढं प्रेमाने केलंय पण कौतुक म्हणून नाही माणसाला. असं काय नाही. काय झालंय? काही चुकीचं घडलंय का? नाही असे वेगळे वाटतंय म्हणून. बजा गेला. बजा म्हणजे तो गावातला कोणीतरी ना, पैलवान का काही? अहो मग तो बजा गेला तर तुम्हाला काय एवढा त्रास होतोय? असे किती खून तुम्ही बघितलेत. अहो कितीतरी गुन्हेगारांचा तुम्ही स्वतः एन्काउंटर केलाय. मग तो गावातला बजा गेला त्याचा तुम्हाला काय एवढा त्रास होतोय? त्याला वाचवता आलं असतं मला. चूक दुरुस्त करायला पाहिजे. आता आपल्याला काय माहिती. हो ना, सरपंचाने सांगितलं. आले गेलं सरपंच आले. काय झालं? सगळे काय जमले त्या ठिकाणी? अहो सरपंच, तुम्हीच किरण काढला होता मंदिरात या म्हणून, सभा आहे म्हणून. अरे कसली सभा, काय सभा, मला काहीच माहित नाही. नमस्कार. झाले का सभा चालू? कसली सभा रे, मला काय माहित नाही. कुणी बोलवली? अहो सरपंच, तुम्हीच त्या क्वार्टरला सांगितलं की दौंडी देऊन गावात सभा आहे म्हणून. आणि आता तुम्ही जे सरला होय. अहो कसली सभा आहे सांगा की. बघ मी नेहमी विसरतो पण आता नाही. अगदी ह्याच्यावरची ही काळ्या दगडावरची रेट मी बोलवलं नाही. म्हणजे तुम्ही नाही बोलावली? मग सभा बोलावली तरी कुणी? मी बोलावलंय. डॉक्टर बसून डॉक्टर कशासाठी बोलावले सांग. सुरुवात कुठून करावी मला खरं कळत नाहीये. आपल्या गावचा लाडका बजरंग पाटील म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका बजा आज आपल्यात नाहीये. आपण 2 मिनिटं शांतपणे उभं राहून त्याला श्रद्धांजली वाहूया. हो हो. बस. बजा आपल्या सर्वांचा लाडका होता.
भजाने गावकऱ्यांची खूप मदत केली, गावानेही भजाची खूप मदत केली. ज्याला ज्याला जेव्हा जेव्हा अडचण असेल ना, तर सगळ्यांपुढे पहिला बजा असायचा. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा बजा असायचा. हे मात्र खरं आहे या ठिकाणी. खरं तर बजाचं आणि माझं नातं मी शब्दात नाही सांगू शकत हो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझा रक्ताचा असं कोणीच नाहीये. बजा मला भावासारखा होता, माझा शिष्य होता. त्या पलीकडे बरंच खूप वाईट वाटतं. बजा नाहीये आपला, पण बजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुम्हाला खरंच वाटतं का बजाने आत्महत्या केली असेल म्हणून? नाही नाही, बजा आत्महत्या करूच शकत नाही, अजिबात नाही. हो ना, मी असं ऐकलंय, खरंय की नाही मला माहिती नाही, मी असं ऐकलंय की बजाची आणि नाम्याची भांडणं झाली होती. खरंय का हे? हो खरे, त्या दोघांचं भांडण झालं होतं तेव्हा मी समोर होतो. तुम्ही समोर होता. त्या भांडणात नाम्यानं बजाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, हे खरंय का? हो अगदी बरोबर, नाम्याने धमकी दिली होती. सरपंच साहेब, नाम्याची आणि बजाची भांडणं झाली होती, नाम्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यात बजाच्या हातात नाम्याची चैन सापडणं हा काही योगायोग नाहीये. यावरून स्पष्ट दिसतंय की नाम्यानेच बजाचा खून केलाय. तोही केवळ पैशांसाठी मित्राचा जीव घेतलाय. आपल्या बजाला आपण न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसायचं नाही. तुम्ही बसणार आहात शांत? डॉक्टर, तुमच्यासारख्या देवमासावर त्या नाम्याने नको नको ते आरोप केले. आपल्या गावची शान बाजा बापूचा पण जीव घेतला त्यानं, पण त्याला सुट्टी नाही देणार. जिथं दिसल ना तिथं जिथंच घालतो बघा. माझ्या बापूला न्याय मिळालाच पाहिजे. आप्पा सापडलं का होतं नाम्या? नाही ना, अख्खा गाव त्याचा शोधच घेतय. पण तो एकदा सापडला ना, त्या नाम्याचा जाग्यावर मूर्ता पडते नाही बघा गाव. पण एखादा माणूस एवढा नीच कसा असू शकतो? का स्वतःच्या दोस्ताचा जीव घेतला त्यानं? अरे म्हणून तर गाव पिसळलंय ना. आणि डॉक्टरांनी बी सांगितलंय, नाम्या दिसला की सोडायचा नाही अजिबात. तो कोण तोंड दाखवून चाललाय? अरे तब्येतीने तर ह्यो नाम्याच वाटतोय. अरे ह्यो नाम्याच आहे. आप्पा धरायला माझे पैसे. काय गोंधळ चालू आहे रे यांचा? आता नाम्या आहे. साहेब तुमच्याकडेच येत होतो, गावातले लोक मागे लागले, ती तुम्हाला बघून पळून गेली. साहेब साहेब मी काय नाही केलं साहेब, मी नाही मारलं बजाला, माझा मित्र होता तो. साहेब त्या डॉक्टरनी मारलं. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, मी काय नाही केलं साहेब. बरं वाटतंय का? या जखमा बऱ्या होतील, पण बजा गेल्याची जखम कधीच बरी नाही होणार. एकटाच होतो साहेब. आई वडील वारले, बायको गेली, मी पण मेलोच असतो. बजाने सावरलं मला, भावासारखं उभा राहिला. गावातली लोक तर आम्हाला भाऊ भाऊच म्हणायचे. आता त्याच गावातली लोक मला बोलतात मी माझ्या भावाला का मारेल साहेब? त्यांनीच डॉक्टरने मारले, त्यांनीच डॉक्टरने मारले. तो डॉक्टर कशाला मारेल? माझ्या तर एकदम भक्त होता तेच. कशाला मारेल, का मारलं माहित नाही, पण त्यानेच मारले. काही पुरावा आहे? माझ्यावर विश्वास ठेवा, मी आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. डॉक्टरनी मला पतसंस्थेचे पैसे घ्यायला बोलवलं होतं.
बजा बी येणार होता. मी बजाला फोन केला, बजाने फोन उचलला पण काय बोललाच नाही. मी डॉक्टरला भेटलो. डॉक्टर म्हणले की बजाकडे पैसे दिलेत. मी बजाच्या घरी गेलो पण बजा तिकडे नव्हता. सकाळी म्हणजे डॉक्टरने मला समजून बजाला मारलं साहेब. हा असंच झालं असेल. तेव्हा डॉक्टरला पकडा साहेब. त्यानेच माझ्या भावाचा जीव घेतलाय, माझ्या बजाचा जीव घेतलाय साहेब. त्याला फासावर लटकवा. अजून त्याच्यावर जे जे आरोप असतील ना त्यांचे खून पण त्यानेच केले असते. अजून कोणाचा जीव जायच्या आधी त्याला पकडा, त्याला फासावर लटकवा. साहेब, हे बजाचे PM रिपोर्ट. इम्पॉसिबल. साहेब, त्या रिपोर्ट मध्ये काय लिहिले? बजाच्या शरीरात भूल द्यायचं औषध असताना त्याचा अंश सापडला. औषध भुलीचं म्हणजे? नशा येण्यासाठी जे औषध वापरतात ना ते, किंवा ते गांजा, अफीम, चरस, दारू जे वापरतात ना ते अल्कोहोल. नाही नाही साहेब, बजा कधी दारूला हात पण नव्हता लावत. त्याचे वडील प्यायचे, त्याच्यात ते वारलेत म्हणून बजाला राग यायचा. आणि गांजा पिंजा तर त्याला माहीतच नसेल. साधा तंबाखूचा वास पण त्याला सहन नाही व्हायचा. नाही, तो नाही असं करणार. मी ओळखतो ना त्याला. नक्कीच त्याला जबरदस्तीने कुणीतरी खायला घालून भूल दिली असेल. इंजेक्शन दिलंय, नटवरचं काम असणार. पण साहेब, त्या नटवरला त्या भुलीच्या औषधाबद्दल कळत असेल, त्याला इंजेक्शन देता येत असेल. त्याचा दवाखाना होता या गावात. दवाखाना डॉक्टरचा खान नटवर. तो तोच आहे, तो अजित कुमार उर्फ नटवर सिंग. तोच परत आलाय. पण आपण हे सिद्ध कसं करणार? वाईकर प्रश्न पडले की त्याची उत्तरं शोधावी लागतात. मी शोधलंय उत्तर. साहेब, या माणसाला फासावर लटकवा. त्या माणसाला अशी शिक्षा द्या ना साहेब की आयुष्यात तो माणूस कधी कोणाला फसवणार नाही. त्यांनी माझ्या भावाचा जीव घेतलाय, बजाचा जीव घेतलाय. त्याला फासावर लटकवा साहेब. लोकांना पण कळलं पाहिजे की मी काय नाही केलं. नाहीतर लोक माझा जीव घेतील. तू इथेच राह. तुला अटक केली असं दाखवतो मी. बाहेर त्या डॉक्टरचा इलाज करतो मी. पी बाई, पोटूशी बाईनी दूध प्यावं. बाळासाठी लई चांगलं असतंय बघ. नाहीतर बजा भाऊजींचं असं झाल्यापासून तुझं अजिबात खाण्यापिण्याकडे ध्यान नाही बघ. अगं, अशानं पोटातल्या बाळाचं किती हाल होते. आज डिंपे, थांब की, वाईस बोलायचं आहे तुझ्याशी. बोल की, काय झालं? नामा भाऊजींनी खरंच मारलं असेल का ग बजा भाऊजींना? माझ्या मनाला काय पटत नाही बाया. नामा भाऊजी असं नाहीत आणि बजा भाऊजी आत्महत्या करणाऱ्यातलं नाहीत. मग नेमकं काय झालं असेल ग टिंपे? तुला काय वाटतंय ग? काय झालं असेल नक्की? ए टिंपे, अगं काय झालं? एवढी का घाबरलीस तू? काय नाही, मला काय नाही झालं. मम्मी, बजा भाऊच्या बाबतीत जे काय झालंय ना ते लय वाईट झालं. मला आठवलं जरी ना
तरी कसं तर होतंय मम्मी. मला माझ्या बाळाला इथं जन्म द्यायचा नाही. मी या गावात माझ्या बाळाला नाही जन्म देणार. डिंपे, तुझ्या बाळाचा या समजाशी काय संबंध ग?